रुपाली चाकणकरांचं दिवसाआड अशोक खराची बोलणं, दमानियांकडून कथित सीडीआरची कॉपी जाहीर, व्हॉट्सअॅपवर आलेला सीडीआर यंत्रणांकडे सुपूर्द. चाकणकरांविरोधात एवढे पुरावे, एसआयटी चौकशीचा वेग का वाढवत नाही? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सवाल, रुपाली चाकणकरांना ताब्यात घेण्याची मागणी. मुंब्र्यातल्या कार्यक्रमामध्ये नितेश राणेंची जितेंद्र आव्हाड आणि एमआयएमवर पिखारी टीका, मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी करण्याचा निर्धार, तर नितेश राणेंची उंची शिवरायान एवढी, जैन मुनी निलेशचंद्र पुन्हा बरळले. मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे पदभार घेताच ॲक्शन मोडमध्ये, मुंबईच्या पाणीपुरवठ्याशी निगडीत सर्व प्रयत्न वेळेमध्ये पूर्ण करा, भिडेंचे प्रशासनाला निर्देश. मनोज जरांगेंचा अंजनगाव खेलोबा दौरा रद्द, पुतळ्याचा वाद मिटल्यानं जरांगेंचा दौरा रद्द, जरांगे अंजनगाव खेलोबाला जाणार नाही. नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात, एर्टिगा कार विहिरीमध्ये कोसळली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू. हिंगोलीच्या सेनगावाला अवकाळी पावसाचा तडाखा, गारपीट आणि पावसामुळे हळदीचं नुकसान, पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. सांगलीच्या भिलवाडी परिसराला अवकाळीचा फटका, वादळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान, वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा कोलमडल्या, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये अवकाळीचा तडाखा, डाळिंब, मका, द्राक्ष, कांद्याचं नुकसान, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा फटका, वादळी पावसामुळे ज्वारी गव्हाचं नुकसान, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. उत्तर भारतामध्ये भूकंपाचे धक्के, दिल्ली, एनसीआर, जम्मू काश्मीर भूकंपानं हादरलं, पंजाब, हरियाणा, राजस्थानातही भूकंपाचे धक्के.